नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये. सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो. सर्व जिल्ह्याचे पीक विमा मंजूर हा झालेला आहे. पीक विमा वितरण्यास सुरुवातसुद्धा झालेली आहे. तर कोणकोणत्या जिल्ह्याचा पीक विमा मंजूर झालेला आहे व कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक वितरणास सुरुवात झालेली आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण यापुढे मी तुम्हाला असेच अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो. तर जाणून घेऊया कोणकोणत्या शेतकऱ्याला पीक विम्याचा लाभ मिळणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या पीक विम्याबद्दल शासनाने महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे. काय पाऊल उचललेले आहे मित्रांनो? आता पीक विमा रक्कम शेतकऱ्याला मिळणार आहे. 33% नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्याला मित्रांनो 25% आगामी पीक विमा देण्यात आलेला होता. आता उर्वरित 75% पीक विमा राज्य सरकारकडून मित्रांनो याबाबतीत सध्या राज्य सरकारकडून सूचनाद्वारे झालेले आहे आणि पीक विमा कंपन्याकडे पीक विमा रक्कम जमा करण्यास शासनाने सुरू केलेले आहे मित्रांनो. या आताची ताजी अपडेट आहे. त्यानंतर मित्रांनो, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामधील विलंब असलेला पीक विमा रक्कम आता वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो. अनेक दिवसापासून मित्रांनो पीक विमा वंचित राहिलेल्या शेतकऱ्याला आता दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने निर्णय हा घेतलेला आहे. यापुढे दुष्काळात परिस्थिती पाहता आणि झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाई पेटी उर्वरित पीक विमा रक्कम शेतकऱ्याला देण्यात त्याबद्दल विविध जिल्ह्यामध्ये झालेल्या सर्वेनुसार आणि अहवालानुसार महाराष्ट्रातील 40 महसूल महामंडळामध्ये म्हणजेच नाशिक, अहमदनगर, धुळे, बीड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, नांदेड तसेच इतर काही जिल्ह्यामध्ये या पीक विमा वितरणाची सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यामध्ये मित्रांनो पीक विमा वितरणास सुरुवात झालेली आहे. राज्यातील या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी तसेच अवकाळीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याचबरोबर सध्या दुष्काळाची परिस्थिती ही या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात होती. अशामध्येच राज्य सरकारने या 18 जिल्ह्यामध्ये पीक विमा रक्कम ही वितरित केलेली आहे मित्रांनो. मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही पीक विमा रक्कम देण्यात येईल व रब्बी पीक विमा रक्कम लागू होणार आहे आणि यामध्ये शासनाने प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळी रक्कम व त्यांच्या इन्शुरन्स कंपनीकडे केलेली आहे मित्रांनो. महाराष्ट्रातील खरीप रब्बी हंगामामध्ये पीक विमा रक्कम वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे. काही जिल्ह्यामध्ये सध्या पीक विमा वितरणास सुरुवात झालेली आहे तर काही जिल्ह्यामध्ये पीक विमा वितरण सुरू आहे. याबाबत शंका असलेल्या जवळपासच्या कृषी अधिकारी व त्यांच्याबरोबर संबंधित विभागामध्ये माहिती घ्यावी मित्रांनो. काही जिल्ह्यामध्ये पीक विमा वितरणास मंजुरी देखील देण्यात आलेली आहे. यासाठी सरकारने अधिकृत GR देखील काढलेले आहे. तुम्हाला असेच अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जर जाणून घ्यायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जय हिंद, जय महाराष्ट्र.